नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. हां हां, गावाचं नाव जारकरवाडी, बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या भेंडीच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही भेंडीची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? हां, चिरंजीवी म्हणून व्हरायटी, बरोबर. तर भेंडीचा हा प्लॉट साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हां, म्हणजे 1.25 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे, बरोबर. दादा ही लागवड कधीची? जून, म्हणजे साधारणतः जूनमधली लागवड आहे, बरोबर. तर जूनमध्ये आता जवळजवळ काय झालं, कुठंच पाऊस झालेला नव्हता, बरोबर. म्हणजे त्या पिरियडला टेम्परेचर पण भरपूर होतं. म्हणजे पाऊस आहे ना जवळजवळ जुलैच्या आसपास चालू झालेला आपल्याला, बरोबर. मग एवढ्या हिटमध्ये ना प्लॉट असून सुद्धा प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा आहे ना, म्हणजे आक्सा किंवा बाकीचा तो प्रकार कुठंच दिसत नाही, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स, हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण ते बेसल डोस खाली भरतो त्या पिरियडला तुम्ही ती खाली टाकलेली खतं, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं भेंडी या पिकासाठी वापरली, तर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? हां, त्याच्यानंतर बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, खालून खोडातून एकदम जबरदस्त असं आहे ना दादा, खालून खोडातून फुटवाय झाडाला, बरोबर. आणि महत्त्वाचं काही भरपूर प्रमाणात आहे ना अशी फुलकळी लागलेली, बरोबर. आता हे बघा ना, साधारणतः आहे ना हे हार्वेस्टिंग केलेलं आहे तुम्ही हा प्लॉट, बरोबर. किती वेळा हार्वेस्टिंग झाली तुमची? 4 वेळा हार्वेस्टिंग केलेलं आहे, बरोबर. म्हणजे आता जर पाहिलं ना प्रत्यक्षात तर हिटमधला प्लॉट असून देखील एकदम वेल कंडिशनमध्ये प्लॉट आहे, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.